पूर्वी राज ठाकरे हे देखील या ठिकाणी पाहणी करून गेलेले होते। राज ठाकरेंनी त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून घटनेची माहिती घेतली आहे, तर उद्धव ठाकरे हे देखील या घटनेची पाहणी करण्यासाठी पोहोचले। सर भाई कर हाथ बंद कर ए मोबाइल ए मोबाइल खाली करे किती चांगला ना रे चायनावरून घेतलेत फोन बाबर 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 गाड गाड कॅमेरा काढा अरे काढा कशाला अहो राईट मी माझ्या काल रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकला असावा असा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान आरोपीला लवकरात लवकर पकडलं जाईल अशी ग्वाही सरकारच्या वतीनं देखील देण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया आपण पाहिली। आरोपींवरती कारवाई करण्यास सांगितलं असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतो उद्धव ठाकरे पुतळा पूर्णपणे बघतो, कारण ज्या ठिकाणी हा प्रयत्न करण्यात आला, कारण ऑइल पेंट कळतं की ते ऑइल पेंट होता जो टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामुळेच कुठे कुठे हा रंग टाकण्यात आला ते उद्धव ठाकरे बघत आहेत। आपण बघितलं पुतळा आणि आजूबाजूचा भाग त्या ठिकाणी हा रंग टाकण्यात आला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे स्थानिक आमदार महेश सावंत, स्थानिक खासदार अनिल देसाई यांच्याशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतं। सुद्धा बाळा नांदगावकर पण इथे आलेले आहेत, त्यामुळे सगळी माहिती ते घेत आहेत। शिवाय पोलिसांकडून कशा प्रकारे तपास केला जातोय त्याची सुद्धा माहिती उद्धव ठाकरे घेताना पाहिला आणि ज्या प्रकारे शिवसैनिकांच्या भावना